नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव नगरपालिकेसमोर 13 घंटागाड्या पुन्हा सुरू करा, तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये संबंधित ठेकेदार हलगर्जीपणा करत आहे, खामगावकरांच्या आरोग्याशी खेळत आहे। शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहे। शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये घंटागाड्या जात नाहीत, तसेच बाजारपेठेमध्ये घंटागाड्या जात नाही, नागरिकांच्या घरोघरी घंटागाड्या जात नाही। यामुळे नाईलाज असतो शहरातील नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ येत आहे। यामुळे खामगावकरांचे आरोग्य धोक्यात आहे। त्या कारणाने खामगावकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, पुन्हा 13 घंटागाड्या सुरू करा। या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। सध्या किती घंटागाड्या सुरू आहेत? सध्या 40 घंटागाड्या सुरू आहेत। याआधी अनेक वर्षापासून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट निघतो, त्यामध्ये 53 घंटागाड्याचा समावेश असतो। परंतु एकीकडे गावाची लोकसंख्या वाढत असताना त्या 53 घंटागाड्यासुद्धा कचरा उचलण्याकरता कमी पडतात। पण त्याच्यातूनही माननीय काही दिवसाआधी रुजू झालेले मुख्याधिकारी प्रशांतजी शेळके यांनी 53 पैकी 40 घंटागाड्या सुरू केलेल्या आहेत आणि 13 घंटागाड्या त्यांनी बंद केलेल्या आहेत। यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी धोके खेळण्याचा प्रकार होत आहे।